नमस्कार, माझं किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आज करणार रक्षाबंधन निमित्त आपण खाजापुरी करणार आहे। मस्त अशी रसरशी ते एकदम पाकातली करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यात 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही दोन्ही वाट्या मैदा वापरला तरी चालेल। तर आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। याच्यात आपण चिमूटभरच आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि 2 चिमूट आपण मीठ घेतलेलं आहे। आणि याच्यात 2 चमचे आपण तेल घालणार आहोत, खाण्याचं तेल 2 चमचे, किंवा तूप वापरा, तुम्ही बटर वापरा। आणि छानपैकी आपण हे सगळ्या पिठाला आपण आता तेल सगळं असं लावून घेऊया। चांगलं तेल लावून झालेलं आहे या पिठाला सगळं छानपैकी। तर आता आपण थोडं थोडं पाणी करत आपण चांगलं पीठ एकदम घट्ट मळून घेऊया। तर आता पीठ मळून झालंय, याला आता आपण थोडंसं तेल लावून आहे ना 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया याला। तर आपण तोपर्यंत पाक करायला घेऊया। आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी आपण पाणी घेणार आहोत। तर एकीकडे आपण पाक करायला ठेवले आणि आता आपण चपात्याचे लाटून घेऊया। समान गोळे करून आपण लाटून घेऊया। पातळ लाटून घेऊया। 3 होऊ देत, 4 होऊ देत, 5 असं एका एक आपल्याला चपाती ठेवायची। तर आता ह्या किती झालेत, 5 चपात्या झालेत। छान आपण असं लाटून घेऊया आधी सगळे। तर आपण थोडासा मैदा लावायला घेतलाय पिठीसाठी। जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपण लाटून घेणार आहोत। तर आता आपली लाटून झाली, तुम्ही बघू शकता पातळ एवढी केलेली आहे। अशाच आपण आता ह्या सगळ्या बाकीच्या राहिलेल्या 4 पण लाटून घेऊया। आपण आता पोळपाटावर लाटून खाली असं घेतले कट्ट्यावरती लावण्यासाठी। पोळपाटावर काय पुरत नाहीये, हे मोठ्या झालेत। तर त्याला आता आपण तेल लावूया। सगळीकडे पसरून एकदम तेल लावायचं। आणि याच्यावरती आपल्याला थोडासा मैदा पसरून घ्यायचा आहे। गव्हाचं पीठ नाही पसरवायचं, आपल्याला मैदा पसरून घ्यायचा आहे याच्यावरती। थोडं थोडा पसरून घ्यायचा आहे। परत त्याच्यावरती आपण आता दुसरी लाटलेली चपाती टाकायची। परत त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। अशा सगळ्या चपात्यांचे थर द्यायचे 5च्या 5। चांगले मग तेलामुळे आणि मैद्यामुळे चांगले पदर सुटतात त्याला। तर आता आपण तिसरी चपाती टाकूया। परत त्याला वरती आपण तेल लावूया। तर सगळ्या आपण अशाच लावून घेऊया। आता ही शेवटची चपाती आहे, त्याला पण आपण आता
हे लावून घेऊया तेल. आणि थोडासा मैदा. तर आता याचा घट्ट रोल करायचा आहे आपल्याला. जर हे तुमचं चिटकलं नसेल शेवटचा भाग तर याला पाणी लावून चिटकून घ्या. आणि याला आता आपण बटर पेपरमध्ये गुंडाळून 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये खाली ठेवून घेऊया 10 मिनिटं. तर आपला आता पाक झालेला आहे तयार. बघू शकता तुम्ही. तार बनते. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काढून घेऊया. तर आता आपण चाकूने कट करणार नाही, असा दोरा घेतलेला आहे. आधी पुढचं आपण क्रॉस करून असं थोडंसं कट करून घेऊया. याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण. कसे लेअर पडतात. असे चाकूने कट करायला गेले तर असा खड्डा पडतो इथं. त्याच्यामुळे आपण असा दोरा वापरायचा. बघू शकता तुम्ही. असे आपण कट करून घेऊया. आणि कडेचे आपले हे 2 झालेत. तर एका रोलमध्ये एवढे झालेले आहेत खाजापुरी. तर आता आपण थोडंसं याला असं प्रेस करायचं. एवढं. जर चिकटत असेल तर मैदा लावा. तर आता आपण असे लाटून घेऊया. तर आता आपल्या सगळ्या लाटून झाले. तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण आता तळून घेऊया. तेल गरम करून आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे. त्याच्यात आपल्याला तळून घ्यायचे. दोन तळून घेऊया आपण. लगेच याला झारा लावायचा नाही. 2 मिनिटं चांगलं बारीक गॅसवरती आपण याला तळून घेऊया थोडंसं. आणि मग नंतर झाऱ्याने पलटी करायचं. लगेच 2 मिनिटात कशा वरती आले तुम्ही बघू शकता. किती पदर सुटले याला. तर असं आपण पलटी करूया लगेच. छान असे आपण खरपूस एकदम तळून घेऊया. तर आता हे तळून झाले बघू शकता तुम्ही. आपल्याला पांढरे ठेवायचे नाहीत. आपण बालुशाही सारखे जरा थोडेसे लालसर असे काढायचे. मस्त एकदम कुरकुरीत लाल एकदम झाले तळून. आता आपण याला कोमट करून घेऊया जरा. आणि दुसऱ्या तळोस्तरपर्यंत ह्या कोमट होतील. जरा थोड्या थंड करून घेऊया. आपण आता दुसऱ्या 2 तळायला टाकूया. तर आपले आता आधीचे तळलेले आपले कोमट झाले. तर आता आपण या पाकात टाकूया. असे खालीवर करून आहे ना 1 मिनिटभर असं खालीवर करायचं पाकात.
अशा काढून घ्यायच्या लगेच. जशा कोमट होतील तशा आपण अशाच पाकात काढून लगेच काढून घ्यायच्या ताटामध्ये. तळल्या त्या कोमट झाल्या की लगेच पाकात अशा काढून बाहेर ठेवायच्या लगेच. तर आपण आता सगळ्या अशा पुऱ्या करून घेऊया, खाजापुरी करून घेऊया. छानपैकी रसरशीत अशी खाजापुरी किंवा वरकीपुरी म्हणू शकता, बदामपुरी म्हणू शकता कोणी, ज्या ज्या भागात जे ते वेगळं नाव आहे या पुरीला. तर मस्त तयार झालेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झालेली. थँक्यू.